CSR फंडातून बसविलेल्या CCTV कॅमेऱ्यांचे आधारे मुदतबाह्य जिलेटिनची निष्काळजीपणाने विल्हेवाट लावणाऱ्या इसमांचा 24 तासांच्या आत शोध. मुंबई नाका पोलीस ठाणे पोलिसांची कारवाई. दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई नाका पोलीस ठाणे नेमणुकीचे 52284 आकाश सोनवणे यांना गुप्त बातमीदारामार्फत दादासाहेब सभागृहाच्या जवळ नंदिनी नदीच्या काठावर कोणीतरी जिलेटिन सारखा स्फोटक पदार्थ टाकून दिला आहे अशी बातमी मिळाल्यावरून गुन्हे शोध पथकाचे अंमलदार लागली नंदिनी नदीकाठी पोहोचले. त्यांनी मिळालेल्या बातमीची खात्री केली असता सदर ठिकाणी जिलेटिन सदृश पदार्थ मिळून आल्याने त्यांनी लागलीच वयोनी संतोष नरुटे यांना फोनद्वारे माहिती दिली असता वपोनी संतोष नहटे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लागलीच बॉम्ब शोधक व नाशक पथक नाशिक यांना घटनास्थळी बोलावून घेतले. परंतु सदरचे लॉक उघडत नसल्याने त्या त्यातच राहून गेल्या व नंतर सदर गाडीची बॉडी आमच्या कंपनीच्या वतीने त्याने नाशिकचे भंगार व्यावसायिक 5 जाकीर अत्तार भंगारमध्ये विक्री केली होती. यामध्ये कोणत्याही प्रकारचा घातपात नसल्याचे आतापावेतोच्या तपासात निष्पन्न झालेले असून तपास पथकास नमूद गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या इसमांकडून केलेल्या तपासादरम्यान त्यांचेकडून जिलेटिन सारखे अत्यंत स्फोटक पदार्थाचे स्टॉक मेंटेनन्स हाताळणी व विल्हेवाटी दरम्यान अक्षम्य निष्काळजीपणा झाल्याचे आतापावेतोच्या तपासात निष्पन्न झाले असून गुन्ह्याचा पुढील सखोल तपास सुरू असून कामगार दबीर अन्सारी याचा गुन्ह्याचे तपासकामी शोध सुरू आहे. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री संदीप कणिक, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 श्री किरणकुमार चव्हाण, मा. 6 पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे, सपोनी जितेंद्र वाघ, पोडनी समद बेग, पोहवा देवीदास गाहवे, पोशी आकाश सोनवणे, पोशी गणेश बोरणारे, पोशी दिशक जगदाळे, पोशी योगेश अपसुंदे, पोशी अरुण हुंडे, पोशी प्रवीण कुलथे, पोशी किरण संवत्सरकर यांचे पथकाने केलेली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास श्री जितेंद्र वाघ 6 पोलीस निरीक्षक हे करत आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळावर मिळून आलेल्या जिलेटिन सदृश पदार्थाचे नमुने घेऊन परीक्षण केले असता त्यात अमोनियम नायट्रेट हा स्फोटक पदार्थ मिळून आल्याने पोशी 2284 आकाश रामा सोनवणे यांचे तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाणे येथे 292/2025 भा. न्या. सम. कलम 125, 288 सह भारतीय स्फोटक कायदा 1884 चे कलम 9 ख. 1 ख. 1 ख. 1 क. अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेचे गांभीर्य पाहता सण उत्सवाच्या काळात जिलेटिनचा साठा मिळून आल्याने मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 श्री मोनिका राऊत, मा. 6 पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री नितीन जाधव यांनी लागलीच गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन मुंबई नाका पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नहटे यांनी तपासी अधिकारी सपोनी जितेंद्र वाघ व गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी पोवनी समद बेग यांचे नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून पथकास सदर गुन्ह्यातील आरोपितांचा लवकरात लवकर शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले. परंतु गुन्ह्याचे घटनास्थळ निर्जनस्थळी असल्याने सदर ठिकाणी व आजूबाजूला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नव्हते. पोडनी समद वेग यांचे पथकाने तपास कौशल्यांचा पुरेपूर वापर करत सदर घटनास्थळाचे येण्याजाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक छोटा हत्ती वाहन सदर गुन्ह्याच्या घटनास्थळावरून येत जात असल्याचे निष्पन्न झाले. हाच धागा पकडत पथकाने आजूबाजूच्या परिसरात चौकशी करून पोशी 2284 आकाश सोनवणे व पोशी 2445 गणेश बोरणारे यांना सदर छोटा हत्ती व चालकाबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी रिहान रफिक शेख 5 भद्रकाली परिसरातून ताब्यात घेतले. तपास पथकाने त्याचेकडे सखोल तपास केला असता त्यास भंगार व्यावसायिक जाकीर हनीफ अत्तार यांनी त्यास भंगार मालाची विल्हेवाट लावण्यासाठीचे भाडे दिले होते. त्यानुसार रिहान शेख व भंगार व्यावसायिक जाकीर अत्तार यांचेकडील कामगार दबीर अन्सारी यांनी दादासाहेब सभागृहाजवळ नंदिनी नदीकिनारी 3007 जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावली होती. त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाणे सपोनी जितेंद्र वाप यांचे पथकाने भंगार व्यावसायिक जाकीर अत्तार यास ताब्यात घेऊन त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने सांगितले की
ऑरेंज हॉटेलच्या पाठीमागे कसारा जी ठाणे येथून साल्वो एक्सप्लोसिव्हज आणि केमिकल्स पीव्हीटी लिमिटेड फॅक्टरी या कंपनीकडून त्याने भंगारात खराब झालेल्या अशोक लेलंड इकोमेट गाडीची पाठीमागील ॲल्युमिनियम बॉडी कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी अशोक कर्डक यांचेकडून खरेदी केली होती. त्यास लॉक असल्याने मी काल बॉडी तोडण्याचे काम करत असताना त्यामध्ये त्याला जिलेटिनच्या कांड्या मिळून आल्याने त्याने छोटा हत्ती चालक रिहान शेख वास भाडे देऊन कामगार दबीर अन्सारी यांना त्यांची विल्हेवाट लावण्यास सांगितले होते. त्यानुसार तपास पथकाने अशोक कर्डक यास ताब्यात घेऊन त्याचेकडे जिलेटिन कांड्यांबाबत सखोल तपास केला असता त्याने सांगितले की साल्वो एक्सप्लोसिव्हज आणि केमिकल्स पीव्हीटी लिमिटेड फॅक्टरी या कंपनीस समृद्धी महामार्गाचे रस्त्यातील दगड फोडण्यासाठीचे कंत्राट मिळालेले असल्याने त्याकरिता वापरण्यात येत होत्या. त्यापैकी काही जिलेटिनच्या कांड्या इकोमेट गाडीच्या बॉडीमध्ये काम करतेवेळी लॉक करतेवेळी ठेवण्यात आल्या होत्या.